कसे आहात मग सगळे? तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवे, छोटाच बनवते, पण खरंच तुम्ही सपोर्ट करतात ना, मनापासून धन्यवाद मित्रांनो. साधे व्हिडिओ असूनही तुम्ही मला सपोर्ट करता, खरंच मनापासून धन्यवाद. आणि असाच सपोर्ट करीत राहा. आपले व्हिडिओ काही जास्त असे ह्याला त्याला शिवे देऊन नसतात की कोणाला काही वाईट बोलून व्हिडिओ नसतात. आपले साधे आणि सिंपल व्हिडिओ असतात. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी 2-3 दिवसापूर्वी माझ्या भावाबद्दल व्हिडिओ बनवला होता. 2-3 दिवसापूर्वी काय तर बोलले असं बोलले म्हणजे काय वाईट बोलले नाही. तुम्हाला माहिती मी कोणालाच वाईट बोलत नाही. माझे भूतकाळाबद्दल व्हिडिओ असतात. कोणाला वाईट बोलायला नको, कोणाला चांगलं बोलायला नको, साधे सिंपल व्हिडिओ असतात आपले. तर असा बनवला होता मी. तर कदाचित व्हिडिओ पोहोचला असेल तिथपर्यंत. तर उत्तर आलं की आम्ही काय नाही म्हणतो काय यायला. तिच्यासाठी आमच्या घराचे दारं कधी पण उघडे येतात. तुम्ही कधी यावं, कधी राहावं, आम्ही काय नाही म्हणतो का. आता हे 1-2 व्हिडिओ बनवले म्हणून तुम्हाला असं वाटलं की आम्ही तिला नाही म्हणतो काय यायला. आज लगीन झालेलं किती वर्ष झालं माझं? किती वर्ष झालं लगीन झालेलं? 26-27 वर्ष झालं माझं लगीन झालेलं. 27 वर्ष होऊन गेले माझं लगीन झालेलं. त्यावेळेला कोणाला दिसलं नाही की इतक्या दिवस ही कुठं होती. माहिती सगळ्याला मी कुठं आहे, काय आहे, मला किती मुलं येतं, माझी परिस्थिती काय आहे, सगळ्यांना माहिती. इतक्या दिवस त्यांनी माझा कोणी विचार नाही केला. आणि आज मला म्हणतात की नाही ती आली तरी चालेल, ती येऊ शकते, तुझंच घर आहे. अरे तुम्ही माझे तर मी पण तुमचे, पण तुम्ही पण माझ्याकडे आलं पाहिजे, गेलं पाहिजे. मी काय आले तर हाकलून देणार आहे तुम्हाला? आलं तर असं म्हणणार आहे तुम्हाला की का तुम्ही माझ्या दारात आलात, तुम्ही मला पहिलं बघितलं नाही म्हणून तुम्ही आता माझ्या इथे येऊ नका. अशी नियती नाही आहे माझी. मी सरळ आणि एकदम सरळ साध्या मनाची बाई आहे. एखाद्याचं समोरचं चुकलं ना किंवा माझं चुकलं ना, तुम्ही चुकीच झाली मला. मी आवाज करून नाही बोलणार कधीच. स्वभावच नाही माझा तसा. मी सरळ आणि साध्या मनाने पुढे चालत असते आणि म्हणून माझं चांगलं आहे. चांगलं म्हणजे एवढं नाही, परिस्थिती नाजूकच आहे माझी, पण ठीक आहे. एक छोटासा परिवार आहे माझा. 2 मुलं येतं. तुम्हाला माहीत नसलं तर सांगते, मुलगी नाही मला, 2 मुलं येतात. आणि एकदम नाजूक माझी फॅमिली, एकदम छानपैकी. नवरा कधी दारू पित नाही, वाईट बोलत नाही, कसलंच टेन्शन नाही. मी माझ्या इथं काम करून खाते आणि सगळं व्यवस्थित आहे माझं. तुम्ही मला का बोलवता? तुम्ही या माझ्या इथं. आजही माझ्या घराची दारं तुमच्यासाठी उघडी आहेत. मी काही गोष्टी मनात ठेवल्या तर पण ठेवून द्यायच्या मनात तसेच. कोणाला बोलणं, कोणाला वाईट काय म्हणणं कशाला? झालं ते झालं, तो भूतकाळ होता. आता कशाला त्या गोष्टी उकरून काढायच्या? नाही काढत त्या गोष्टी उकरून. रिप्लाय आली ना त्या व्हिडिओला, कमेंट आली ना, म्हणून हा व्हिडिओ बनवला. नाही तर मला कोणाची इंटरेस्ट पण नाही आहे, कोणाची अपेक्षा पण नाही. कोणी माझ्या इथं यावा जावा ह्याचं पण काय वाटत नाही मला. तेवढं माझ्या मनात कोणाबद्दल प्रेम पण नाही आहे. माझं असं दगडासारखं काळीच झालेलं आहे माझं. दगडावानी मन आहे माझं. माया ममता प्रेम ह्याचं काय मला काय वाटतच नाही. आणि ते नाहीच आहे माझ्या मनामध्ये, अजिबात नाही आहे. माझ्या मनामध्ये फक्त एकच, काम, घर, मुलं, संसार आपला, बस. बाकी गोष्टीचा मी जास्त विचार करीत नाही आहे. कशाला विचार करायचा? इतक्या वर्ष नाही विचार केला ना, आता कशाला विचार करायचा? सांगा बरं मला तुम्ही, आता कशाला विचार करायचा? इतक्या वर्ष कधी विचार नाही केला ना. तुम्ही माझा केला ना, मी तुमचा केला. की मेली का जगली का आहे की नाही, कोणाला विषय नव्हता. आणि कोण कोणाचं आहे मग? कोण नाही कोणाचं. जीवनामध्ये आईबाप असते ना, आईबाप आणि नवरा, नशिबाने नवरा चांगला भेटला ना तर तो संसार. आणि मनातल्या गोष्टी काही सांगायच्या म्हणलं, म्हणून मोकळं करायचं म्हणलं तर आईबाप. कदाचित एखादं मैत्रीचं नातं कुठं चांगलं टिकलं जातं आणि चांगलं भेटतं, त्याच्यासाठी बाकी दुनियादारी खात्यात जाऊन दे. जे आहे ना ते सरळ आणि साफ मनाने चाला. आणि या तुम्ही माझ्या इथं कधी या तुम्ही. माझा स्वभाव तसा नाही. तुम्हाला सांगू, पहिल्यापासून मला कधी प्रेम भेटलं नाही कोणाचं. एक रक्ताचं नातं, एक प्रेम कधी मला पहिल्यापासून भेटलं नाही. त्याच्यासाठी ना मला ना कोणी जरी बोललं ना, मी आपुलकीनेच बोलते, आपलं म्हणूनच बोलते मी.
परख म्हणून बोलत नाही कधी, तुम्हाला राग येईन कदाचित. पण काय झालं आहे, आपली खूप वर्ष झालं भेटच नाही ना. बहीण काय, भाऊ काय, आई काय, बाप काय, कोणाला स्वभावच माहिती नाही. तिचा स्वभाव कसा आहे काय. आता एक व्हिडिओमधून त्यांना माहिती पडायला लागलं की व्हिडिओ बनवते म्हणून माहिती पडायला लागलं. मला कोणाची गरज नाही. माझा नवरा माझ्या मागं खूप खंबीरपणे उभा आहे. खरं सांगते तुम्हाला, माझ्या नवऱ्यासारखा माणूस नाही, खूप खंबीरपणे उभा आहे. माझं दुखलं, त्रास झाला, नवराच विचारणार मला. तुमची अपेक्षाच नाही कोणाची अपेक्षा ठेवायची तुमची? तुम्ही मला विचारावा, माझ्या संग चांगलं राहावा, कोणाची अपेक्षा ठेवायची? तुम्हाला सांगू, हे असे व्हिडिओ बनवते ना मी, तर माझ्या मुलांना सुद्धा नाही आवडत. तू का ते मामावून आजीवून ह्याच्याहून त्यांच्याहून व्हिडिओ बनवते, घरातले सुद्धा मला म्हणते. पण चला जाऊ दे, काही गोष्टी कळल्या पण पाहिजेत समोरच्याला. त्यांची काय चुकी, माझी काय चुकी, अशा काही गोष्टी कळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कळावात ह्या चुका सगळ्यांना. मी तुमच्या घरी येणं जाणं, माझी परिस्थिती नाजूक आहे, तुम्हाला आवडेल का? तुम्ही मोठे माणसं, आमिर घरचे लोक, तुम्ही माझ्या अंगावरची साडी नसती लेटली असायला मला, आणि तुमच्या घरात मी आलेली चालेल नाही तुम्हाला. चुकीचं बोलतात तुम्ही. बरी आहे माझ्या घरी, मी खूप सुखी आहे, खूप छान आहे. खूप परिस्थितीचं मला काय वाटत नाही, पण खूप छान आहे माझ्या घरामध्ये. मला काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं. भाऊ आला, बहीण आली, आई आली, बाप आली, या गोष्टीचं काहीच वाटत नाही. ते कसं असतं, पहिल्यापासूनच मनातूनच प्रेम उमललं पाहिजे. ते आता एकमेकाला बघणं नाही, बोलणं नाही, काय प्रेम वाढणार आहे तुमच्याबद्दल? माझ्या मनामध्ये काय वाटणार आहे तुमच्याबद्दल? मला काहीच नाही वाटणार तुमच्याबद्दल. जसं आहे तसं. आलात तर या, नाही आलात तर नका येऊ. आता काय राहिलं, आता पोरं मोठाले झाले, लग्नाला आले माझे पोरं. आता पुढच्या वर्षी लग्न काढणार मी पोराचं. आता काय राहिले माझं काम? तुम्ही बोललेच पाहिजे, ना आलेच पाहिजे, भेटलेच पाहिजे. मला कोणाची अपेक्षा पण नाही लागत. बस माझा नवरा चांगला आहे, घरातले माणसं चांगले आहेत, काय तुमची कोणाची अपेक्षा लागणार आहे मला? तुम्ही यावा, राहावा, जावा, ह्या गोष्टीबद्दल मला काय वाटणार आहे? खरंच नाही काय वाटणार. माझं असं दगडावाने काळीच झालेलं आहे, घेणं देणं नाही कोणाचं, असं झालेलं आहे. कोणाची माया ममता असं नाही. माझं घर, नवरा आणि मुलं एवढंच फक्त. बाकी कोणाबद्दल काय मी कधी विचार करीत नाही. कोणी यावं, राहावा, जावा माझ्यापाशी, ह्याचा कधी विचार पण करीत नाही. काय वाईट का, म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा नाही साथ दिला ना, आता साथ घेऊन काय उपयोग आहे तुमची? आता तर मला काही गरज नाही कोणाची. माणूस कसं टायमाला साथ दिली, टायमाला उपयोगी पडलं, तर ते माणसाचे उपकार मानावं की ह्यांनी मला टायमाच्या, माझ्या पडत्या काळामध्ये मला ह्यांनी साथ दिली होती, ती ठीक आहे. पण तुम्ही पडत्या काळामध्ये मला खायचं सोय नव्हती मला सोडून गेला तुम्ही, मला कसं बोलू वाटतं तुम्हाला? लहान होते पण काय डोक्यातलं विसरतं का माणूस? सगळ्या गोष्टी डोक्यात येतात माझ्या. कोणी या नका येऊ, काय फरक पडत नाही मला. मी माझ्या जागेवर ठीक आहे. नवरा, मुलं, सासू सासरे सगळं येतं मला, कोणाची आठवण येत नाही मला. तुम्ही म्हणता ना असं काय व्हिडिओ बनवला, मला जे वाटतं ते मी बोलते आणि सांगते तुम्हाला. खरंच काय वाटलं ना माझ्या मनाला, असं छोट्या छोट्या गोष्टी सांगते अशा पाठीमागच्या तुम्हाला. काय नसतं, कोण कोणाचं नसतं. आईबापाशिवाय, नवऱ्याशिवाय कोण नाही कोणाचं. नशिबाने नवऱ्याला बायको चांगली भेटली तर ते घर, नशिबाने नवरा बायकोला चांगला भेटला तर ते घर. नाही तर काही नाही उपयोग. सगळे नाते विश्वासाने टिकले जातात. एकामेकात विश्वासच नसल्यावर काय नाते टिकणार आहे? तर त्या नात्याबद्दल काय वाटणार आहे मला सांगा बरं? तात्पुरतं दिसलं, कुठं गोड बोललं, विषय संपला. याला नाते बोलतात का? याला नाते बोलत नाहीत, परकेपणा बोलत आहेत ह्याला. आणि मला तसंच वाटतं तुमच्याबद्दल, परकेपणा. काही बोला तुम्ही, मला जे पटलं ते मी बोलून दाखवून तुम्हाला. आणि सांगा मला शेवटपर्यंत हा व्हिडिओ कसा आहे, मला कमेंटमध्ये सांगा.